एक वचनी पररमणी जननी मानी विश्वपाल तो दयाल ध्यानी धरावा हृदयी स्मरावा. त्याचं गायन करायचे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हटले की ज्या देवतेचं आम्ही गायन करतो किंवा ज्या देवतेचं आम्ही नाम घेतो, ज्या देवतेवर आम्ही प्रेम करतो, म्हणाले आम्ही तिच्यासारखं व्हायला सुरुवात होते. रामाचं नाम घेतलं आम्ही रामासारखे होऊ, कृष्णाचं नाम घेतलं आम्ही कृष्णासारखे होऊ, पण एक कुठलं तरी अधिष्ठान पक्क समोर असावं. आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणाले माझ्या रामाचं तुम्ही नाम घेतलं ना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना त्या व्यक्तीसारखं आपण होत जातो. आणि अध्यात्मामध्ये समर्थ महाराज म्हणाले की माझ्या रामाचं नाम तुम्ही घ्या, त्याचे गुण गा, तुम्ही त्याच्यासारखे होणार. त्याचे गुण आपल्या, आणि तो तर षड्गुणेश्वरीय संपूर्ण असलेला परमात्मा आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. असा परमेश्वर भगवान. वान म्हणजे व्यापलं व्यापणं, आणि भग म्हणजे गुण, गुणांनी जो व्याप्त आहे असा तो भगवान आहे. म्हणून त्या रामाचं गायन करा, रामाचं चरित्र गा, रामाचं ध्यान करा. आणि ध्यान म्हणजे काय? ध्यानम नाम शब्दादिभ्यः विषयेभ्यः श्रोत्राधीन कर्णानि. म्हणाले पंच ज्ञानेंद्रिय, जे पंच विषय शब्द स्पर्श रूप रसगंध, या सगळ्या विषयांचा आस्वाद किंवा त्या विषयांचं सेवन आमची पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय करतायत. तर म्हणाले आमचं जे मन आहे ना, त्या मनाच्या ठिकाणी ही पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय वळवायची, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते मन केंद्रित करायचं. कुठपर्यंत? जोपर्यंत परमात्म्याची अनुभूती येत नाही, इतकं एक तालतेने भगवंताची अनुभूती येईपर्यंत जे आम्ही मनाच्या ठिकाणी करतो ना त्याला ध्यान असं म्हणतात. मग रामाचं ध्यान, आम्ही ध्यानाला बसतो, लोक म्हणतात काय ध्यान बसलोय, असं आमचं ध्यान आहे. बरं आमचा जप, आमची पूजा सुद्धा अशीच असते बरं का. रविवारचा दिवस सुट्टीचा, आणि घेतली आज पूजा करायला कधी नव्हे ते पतिराजांनी. आणि आता पुण्यामध्ये जर किंवा मुंबईमध्ये आपण आलं तर देवाला स्वयंपाकघरातच ऍडजस्ट करावं लागतं, त्याला नाही बाकीकडे जागा मिळत. देवाला घरात जर जागा नसेल तर देवाच्या घरात आपल्याला कशी जागा मिळेल? त्यामुळे तिथे स्वयंपाकघरात आपला बिचारा ऍडजस्ट करतो. बसले पूजेला, पूजा झाली, सागर संगीत सगळी, आणि हातामध्ये जपमाळ घेऊन नामस्मरणाला सुरुवात केली. पत्नी दूध ठेवलं होतं, सकाळची कामं चालली होती, गॅसवर दूध होतं. महाराज म्हणतात दुर्लक्ष केलं म्हणून दुर्लक्ष झालं दुधाकडे, आणि ती गेली, शेजारी गेली, कुणीतरी हाक मारली म्हणून. आता शेजारणीशी तिच्या गप्पा सुरू झाल्या. मग गप्पा आटोपतात का? नाही म्हणा. आटोपतात का गप्पा? नाही. आणि तिच्या गप्पा इतक्या रंगल्या की दूध इकडे गेलं, उतू धावत 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 आली, ते दूध उतू गेलं, गॅस विजला, साय सगळी बाजूला सांडली, करपणाचा करपट वास आला. आणि मग हा संतापला की आली धावत धावत, गॅस बंद केला, आणि हा म्हणाला श्रीराम जय राम जय जय राम. आता याच्यामध्ये 25 वर्ष संसार केलेला असल्यामुळे किती शिव्या होत्या तिला कळाला. त्यामुळे असं नाम जर आम्ही घेतलं तर ते भगवंताला आवडणार आहे का? भगवंताकडे अशी प्रार्थना करावी. महाराज म्हणतात की देवा, तुला जी भक्ती आवडते ना ती तू माझ्याकडून करून घे, तुला जे आवडतं ना ते माझ्याकडून तू करून घे. मला रामाचं ध्यान करायचंय, मला रामाचं गायन करायचंय. त्यामुळे काय होईल? राम जीवीचा विसावा, भगवंत आम्हाला विसावा दे. जीवनामध्ये विश्रांती स्थान जर कुठलं असेल ना तर ते भगवंताचे चरण आहे. महाराज म्हणाले काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखात. किती आनंद आहे. खरं सुख सगळ्या संतांनी तिथे अनुभवलं. सुखाचे जे सुख चंद्रभागेत, सर्व सुखाचे आदर वापर कुमादेवीवरून. कशी भक्ती केली हो रामाची. बरं रामच का? मोठा प्रश्न आहे. कृष्ण का बरं नाही? उच्चारायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे राम. कृष्ण लिहायला अवघड आहे, म्हणायला अवघड आहे. म्हणून सोपी उपासना दिली. ब्रह्मचैतन्य महाराजांचा कायम आदेश असायचा की माझ्या रामाचं नाम घ्या, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण, असं महाराजांचं वाक्य आहे. भजनाचा शेवट झाला, एक वेळ राम बोला. आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्यांनी थोरल्या रामासमोर गोंधवलं, कीर्तन केलं ना, त्यावेळी महाराज म्हणाले की भजनाचा शेवट झाला. आयुष्याला भजन समजले होते. आम्हाला जमेल भाऊ, आयुष्यच भजन झालं होतं महाराजांचं. म्हणले रामाचाच उच्चार का करा? तर शास्त्र काय सांगतात? राकारोच्चार मात्रेण मुखान्निर्याति पातकम पुनः प्रवेश संभित्या
मग शब्दस्तु कपाटवत म्हणाले रा या शब्दाची रचना या करताय की अंतरंगातली सगळी पापं बाहेर पडतील रा या वर्णाचा उच्चार केल्यानंतर, आणि म हा उच्चार कशासाठी, तर ती बाहेर पडलेली पापं पुन्हा आत येऊ नयेत म्हणून म म्हणाले. असा राम तुमच्या माझ्या जीवनात यावा, आणि जीवनाचं सगळ्यात उच्चतम असं जर साध्य काय असेल, सगळ्यात चांगलं जर जगणं कोणासारखं असेल, बघा ना, पत्नीला वाटतं पती रामासारखा असावा, वडिलांना वाटतं मुलगा रामासारखा असावा, मुलाला वाटतो माझा बाप रामासारखा असावा. उच्चतम जर काय असेल तर ते राम आहे, ते रामतत्व आहे. कितीही प्रलय महाप्रलय झाले सृष्टीमध्ये तरी सुद्धा अंतिम उरत ते रामच. पण या रामाची उपासना करणारे अनेक भक्त आहेत, सगळीच उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण रामांचे बंधू भरत किती प्रेम करावं रामावरती, किती प्रेम करावं. ज्यावेळी प्रभूंना वनवासाला जावं लागलं ना, त्यावेळी रामांनी कैकेयीकडून रामांनी भरताकडून वचन घेतलं होतं की भरता माझ्या आईला वाईट साईड काही बोलू नको बरं का. भरतांना एवढा त्रास झाला होता, एवढं वाईट वाटलं होतं. ज्यावेळी राम निघाले ना त्यावेळी अक्षरशः मारायला धावले होते कैकेयी मातेवरती. मारावे तुझं वाटे, मारावे तुझं वाटे, परी म्हणतो राम राय माय तुला. तुला मारा असं वाटतंय म्हणाले, अंगावर धावले, पण माझा राम तुला आई म्हणतो ना म्हणून थांबतो म्हणाले. इतकं प्रेम बंधूवरती, आपल्या मोठ्या भावावरती, की ज्यावेळी रामप्रभू निघून गेले तेव्हा भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये रामप्रभू थांबले होते, आणि तिथे थांबून ते पुढे निघाले. भरत प्रभूंच्या मागे 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 आधी सुमंताला पाठवलं, गुहट्याला पाठवलं, गेले आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बसले होते ना, रामप्रभू निघून गेले पुढे. भरताची काय भक्ती होती. भरत ज्या जागेवर प्रभू रामचंद्र बसले होते ना तिथे बसले, तिथे आले, हळुवार हात, रात्रीचा अंधकार आहे, हळुवार हातांनी ती जागा अशी फिरवतायत, डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत त्या जागेवर. भरद्वाज ऋषींनी आश्रमाचं दार उघडलं आणि बघतायत कोण आहे म्हणून, तर तो भरत समोर दिसला, त्याचा तो भाव बघितला आणि भरद्वाज ऋषी समोर आले. म्हणाले भरता माझी आजपर्यंतची जी पुण्याई होती ना त्या पुण्याईचं फळ म्हणून मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. रामप्रभू माझ्या आश्रमात आले आणि रामप्रभूच्या पुण्याई जी साठली, रामप्रभूंच्या दर्शनाची जी पुण्याई माझ्याकडे साठली ना त्याचं फळ म्हणून तुझ्यासारख्या भक्ताचं दर्शन मला घडलं. आणि भरताचा काय भाव होता, गोड नाट्यगीत आहे, धाडीला राम तिने का वनी असं नाटक आहे. तरी भेटे वनवासी वियोगी ती नाही
भक्ती आम्हाला करता येईल का? ब्रह्मदेवताने महाराजांचं वाक्य, भगवंताला ना सर्वस्व द्यावं, सर्व नाही देता आलं तरी चालेल पण स्व द्यावा. आणि ते नेमकं आम्ही आपल्याकडे ठेवतो, बाकी सगळं त्याला दाखवतो, त्याला सगळं देतो. भक्तीमध्ये प्रदर्शन, भक्तीमध्ये दिखावा जेवढा वाटेल तेवढा आम्ही करतो. पण अशी भक्ती भगवंताला प्रिय आहे का? म्हणजे आमच्याच आवडी करता आम्ही सगळं करतोय, त्याच्या आवडी करता आमची भक्ती आहे का? रामाचं गायन केल्यानंतर त्याला बरं वाटणार आहे, रामाचं ध्यान केल्यानंतर राम प्रसन्न होणार आहे. म्हणून प्रार्थना हा उपासनेचा अत्यंत अविभाज्य असलेला घटक आहे. बघा तुम्ही, उपासनेमध्ये प्रयत्न करावा लागतो, पहिली पायरी आहे. म्हणजे प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, प्रयत्न हा आलाच, प्रयत्न करावाच लागेल. आपण जर असं म्हणू असेल माझा हरी तर देईल, तर माणसाने एवढं लक्षात ठेवावं, हरी काही एवढा वेळा नाहीये, प्रयत्न करावेच लागतील. उपासनेचा दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा, थोडी वाट बघावी लागेल. नामदेव महाराजांनी वाट बघितली, अज्ञान स्वामी समर्थांचे शिष्य त्यांनी वाट पाहिली प्रभू रामाची. नामदेव महाराजांनी वाट किती बघावी, आता जर जेवला नाहीस तर डोकं आपटून जीव देईल म्हणाले. आमची ती तयारी आहे का? आम्ही इतके हुशार आणि लबाड भक्त आहोत की आम्ही म्हणतो देवा नैवेद्य देवाला दाखवा आणि पोराला जेवू घाला, देवाला नैवेद्य दाखव आणि पोराला जेवू घाला. नैवेद्यम समर्पयामी हा भावच नाही. बरं आधीच नाव कोरलेलं असं, ओ ते नैवेद्याचं ताट तुम्ही घ्या करत, ठरलेलं असतं आधीच. मग म्हणाले अशी भक्ती काय कामाची, दिखाव्याची? किती वाट बघावी लागते. नामदेव महाराजांनी वाट बघितली. शबरीनी किती तप त्या आश्रमामध्ये शबरी राहिली. तेव्हा प्रभू रामचंद्र आले, आणि आले म्हणजे कसे, ऋषमुख पर्वताच्या दिशेने प्रभू चाललेले लक्ष्मणांसोबत. शबरी वाट बघते निढावर हात ठेवून. गुरुदेवांनी सांगितलेला मंत्र आणि त्या मंत्राशी अहर्निश असलेला जप अनुष्ठान कायम सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड मंत्र अनुसंधान चालू आहे. आणि अशा वेळी ज्यावेळी गुरूंनी सांगितलं की प्रभू येतील, पण कुठल्या दिशेने येतील हे कुठं सांगितलंय. म्हणून चारही दिशांचे रस्ते रोज साफ करायचे, रोज स्वच्छ करायचे, फुलांचे सडे टाकायचे, गोमयाचे सडे, फुलांचे सडे, दोन्ही बाजूला फुलझाडं, रांगोळ्या, इतका थाट करायची प्रभूंच्या स्वागताचा. आणि एखाद्या दिवशी ज्यावेळी भगवंत आले ना, अशी निघावर हात घेऊन बघते, प्रभू आला, या या असे या असे या असे या, तरुणाव रूप संपन्न सुकुमार. काय भगवंताचं रूप, घनश्याम हा राम लावण्य रूपी. त्याचं ध्यान करायचं असेल तर त्याचं रूप डोळ्यामध्ये किती साठवावं लागेल. कसा आहे भगवंत. शबरीने भगवंतांना असं आणलं, एका लाकडी ओंडक्यावर एक वलकल टाकलं आणि त्याच्यावर बसायला दिलं. म्हणाली भगवंत इथे बसा, या 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 देवा इथे बसा. तुमच्या माझ्या दृष्टीने ते वलकल होतं, पण शबरीच्या दृष्टीने काय होतं, आता हृदय हे आपुले चौहाळणी या भले, वरी बैसवू पाहुले श्री गुरूंची. हृदयाचं सिंहासन करून दिलं. कर्म ज्ञान भक्ती आणि वैराग्य या चार फाळ लावलेल्या नांगराने अशी सुपीक जमीन करून टाकली होती आणि तिथे भगवंतांना बसायला दिलं. तुका म्हणे देह भैरा विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. इतकं सुंदर रिकाम करावं लागेल तेव्हा भगवंत येऊन बसेल. आणि मग शबरीने काय ती भगवंतांची पूजा केली आपल्या सगळ्यांना माहितीये. किती सुंदर. हा माझा राम कसा आहे, कल्याणाचे जे कल्याण, जीवनामध्ये कल्याणच ज्या नामाच्या अनुसंधानाने होणार आहे, असं शाश्वतीचा जे कुठलं नाम असेल ते राम नाम आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा प्रार्थना मागितली ना भगवंताकडे. मी सांगत होते प्रयत्न प्रतीक्षा, तिसरा टप्पा आहे उपासनेचा प्रार्थना. आर्तस्वराने केलेली भगवंतांची प्रार्थना आणि ती प्रसादापर्यंत आम्हाला नेते. प्रयत्न प्रतीक्षा प्रार्थना आणि मग प्रसाद. भगवंतांचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. किती तळमळ समर्थांची. अनुदिन अनुतापे ताप भगवंता काय दिलं मला या प्रपंचाने, दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही दिलं. परम दिन निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे नावरिता. तुझ विड शिण होत घावरे घावता. कधीतरी भगवंताकडे बसून थोडस अशी जर आम्ही करुणा भागली ना,
की भगवंत का नाही आमच्या करता येणार आणि किती अर्थता असावी. एका शिष्याने म्हणजे स्वामीजींना ज्यावेळी निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला रामकृष्ण परमहंसांनी, त्यावेळी दुसरा एक शिष्य आला, म्हणाला मला पण देवाला बघायचे. असे असतात ना बरेच. म्हणाला मला पण देवाला बघायचे. रामकृष्ण परमहंस म्हणाले की देव बघायचे, ठीक आहे म्हणाले चल. आणि गंगेच्या त्या किनाऱ्यावर नेलं, नदीमध्ये नेलं आतमध्ये. त्या शिष्याचं असं मस्तक धरलं आणि पाण्यामध्ये चोळत त्याला ओढलं. बराच वेळ झाला त्याला वर काढेनातच, आवळून त्याचं मस्तक असं पाण्यामध्ये घातलंय. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. तो ओरडला, म्हणाला अहो गुरुदेव ठाकूर मला मारून टाकतात की काय म्हणाले. मग हात दिला केला आणि त्याला म्हणाले कळालं का म्हणाले इतकं तळमळावं लागेल. श्वासासाठी प्राणासाठी जितका तळमळ असणार तेवढा प्रभूंच्या दर्शनासाठी तळमळावं लागेल. तेवढी तळमळ जर असेल ना, आमचं काय झालं तळमळ नाही, तळातच इतका मळ आहे की तोच आम्हाला दिसत नाहीये. आणि संत आम्हाला अंतर्बाह्य स्वच्छ करतात बरं का. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय भिडले, द्वैतन मोडिता केले आपण ऐसे. म्हणून समर्थांसारखा द्रष्टा संत, वास्तवाचा रोकडा स्पर्श असलेले संत आम्हाला रामनामाचं महत्व सांगतातच. किती रामनाम महत्वाचं आहे एक दोहा फक्त तुलसीदासांचा सांगते आणि मग आपण आख्यानाकडे जाऊया. म्हणाले अर्थात सगळ्यांना तो माहिती असेल. नाम चतुर्गुण पंच तत्वमिल तासो द्विगुण प्रमाण तुलसी अष्टसो भागे अंत मे राम ही राम. म्हणाले ज्या नावाने तुमचं जीवन या व्यवहारामध्ये वावरतंय, ज्या नावाने तुम्हाला लोक ओळखतात, आधी नाव पाळण्यामध्ये दिलं जातं, नंतर लोक नावं ठेवतात. आमचं जीवन असं आहे. मग त्या नावाला म्हणाले नाम चतुर्गुण, त्या नावाची जी संख्या आहे अक्षरांची त्याची चौपट करायची. उत्तम एखाद्या गणित तज्ञाला लाजवेल असं गणित तुलसीदासांनी आमच्या समोर दिलंय. त्या नावाची त्या संख्येची चौपट करायची. माझं नाव घेऊया आपण. 3 चौक, तुम्हीच आता बोला. 3 चौक जागेत ना सगळे. 3 चौक 12. नाम चतुर्गुण पंच तत्वमिल 12 आणि 5 17. तासो द्विगुण प्रमाण 17 गुणिले 2, 17ची दुप्पट करायची 34. तुलसी अष्टसो भागे 34 भागिले 8. म्हणाले 8 चौक 32 आणि बाकी किती उरली 2. संख्या कितीही मोठी असू दे, सम असू दे, विषम असू दे. बघा आता इथेच करू नका, घरी गेल्यावर नंतर करू शकतो आपण. पण रीत हीच, पद्धत हीच, नियम हाच आहे. नाम चतुर्गुण पंच तत्वमिल तासो द्विगुण प्रमाण तुलसी अष्टसो भागे अंत मे राम ही राम. कितीही अंकी मोठी संख्या घ्या, शेवट बाकी 2च उरते. या पद्धतीने जर आपण गणित सोडवलं तर. मग म्हणाले तुलसीदासांना प्रश्न विचारला की असंच का, नामचतुर्गुणच का? तर म्हणाले तुमचं जे जीवन आहे ना, ज्या नावाने इथं व्यवहारामध्ये वावरत आहे ते जीवन चतुर्विध पुरुषार्थांनी गुणलं जावं. धर्म अर्थ काम मोक्ष. नाम चतुर्गुण पंच तत्वमिल, पंच महाभूतांचा आशीर्वाद पगडा त्या जीवनावर असावा. तासो द्विगुण प्रमाण, 2 गोष्टी अशा आहेत माया आणि ब्रह्म. या 2 गोष्टींशिवाय जीवन अपूर्ण आहे. म्हणून माया ही आपलीशी करावी आणि सोबत ब्रह्मही आपलंसं करावं. प्रणव धनव शरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते. प्रणवाचं धनुष्य करायचं आणि माशाचा डोळा अर्जुनाने जसा ध्येय छेदलं ना तसं ते ब्रह्म म्हणजे आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. हा आशय मनात कायम आमच्या राहावा जीवन जगत असताना. म्हणून माया ही आपलीशी आणि ब्रह्मही आपलंसं. आणि मग म्हणाले अष्टसो भागे 8नेच का बघायचं. तर असं हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वर गेलेलं आमचं जीवन, उंच पातळीवर गेलेलं जीवन, त्याला अष्टसात्विक भावाचा पगडा त्याच्यावर राहावा. ते खाली अहंकार होऊन ते घसरू नये म्हणून तुलसी अष्टसो भागे. तर असं रामनाम तुमच्या माझ्या मुखातून घडावं ही ब्रह्मचैतन्य महाराजांची सुद्धा खूप अपेक्षा आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यांचं चरित्र ऐकावं ही इच्छा आहे किंवा त्यांचं चरित्र मला सांगायचंय. म्हणून महाराजांना आवडीचं नाम कुठलं आहे ते थोडा वेळ आपण गाऊया. पूर्वरंग मी इथेच थांबवते आणि मग उत्तरंगाकडे जाऊया. रे ग ग म ध म प म ग रे ग म रे सा. राम गावा राम राम
असं नाही करावं. मस्त खणखणीत टाळी वाजवा, मस्त आवाज येऊ द्या. एखादं म्हणेल नाहीच आमचा आवाज चांगला, आम्ही कसं चांगलं गाऊ. भगवंताला तुम्ही जसं गा, जसा ज्याचा भाव भगवंताला आवडतं, गोड गावा, गोड गा. श्रीराम जय राम जय जय असं नाही करावं खरं. म्हणून म्हटलं लबाड भक्ती नाही करायची. गोड आवाजात मस्त मोठ्याने गा, काही होणार नाही आणि आनंदच मिळेल. डॉक्टरी शास्त्र असं सांगतं की आनंदाने जर आपण ओरडलो नाही, आनंदाने अगदी नाभीपासून आनंदाने ओरडलो, आनंदाने जर गायलं भगवंताच्या नामामध्ये, तर डॉक्टरांनी इथं जो पंप बसवला की नाही फुफ्फुस नावाचा, ते पंपिंग चांगलं होतं म्हणाले. मस्तकाच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत चालतो, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, तब्येत ठणठणीत राहते. एवढे सगळे फायदे नामाचे आहेत, तर आपण का नाही घेत मग? गोड असा प्रसंग ऐकूया. काय झालं बघा, चरित्र मोठं आहे, थोडा थोडके प्रसंग दोन सांगून मी संपवते. संध्याकाळची वेळ, एकादशीचा दिवस,
महाराष्ट्रीय माणगंगा तीराते असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथे यजुर्वेदी विप्रगृही जन्म घेती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ सारा जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्म चैतन्य एकादशीचा दिवस जागराचं छान जागर सुरू आहे भजन सुरू आहे विठोबा एकादशीची जागराची सेवा चालली भजनामध्ये तल्लीन झालेले आणि 3 वर्षाच्या बाळाचा आवाज आला घरात रडतो आई झोपवते मांडीवर घेऊन झोपतून ती झोप पण ते बाळ झोपायला तयार नाही का भजनामध्ये येण्यासाठी रडत होतं 3 वर्षाचं बाळ गणू गणू अरे आई अरे नको हट्ट करू कशाला आता भजनात जातोस लहान आहेस ना झोपलं पाहिजे ना आता झोप बरं बुवा येईल असं का म्हणतात काय माहिती कारण कीर्तनकारांना बुवा म्हणतात झोप बरं म्हणाली झोप तो 3 वर्षाचा बाळ झोपायला तयार नाही का भजनात जायचं होतं भजनात जाता येत नाही म्हणून रडत होता आमचं उलट इथं आल्यानंतर रडतात पण मी तरी सुद्धा असं सांगते की सगळ्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा काळाची फार मोठी गरज आहे ती कारण इथे बसून झोपले तरी चालतील झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल घरी राहिले तर जागेपणी जे बघतील ते वाईट असेल त्यामुळे इथे येऊन झोपले तरी चालतील आणि विठोबाची रूप आहेत ती त्यामुळे कीर्तनकारांना काही डिस्टर्ब होत नाही झालं तर मग ते असो 3 वर्षाचं ते बाळ रडत होतो भजनामध्ये येण्यासाठी लिंगोपंतांच्या आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला हे दृश्य दुर्दैवाने आज घरात दिसत नाहीये महाराज का घडले हो लिंगोपंतांसारखा आणि आजीचं नाव होतं राधाबाई असं सुंदर आजी आजोबांसारखं व्यक्तिमत्व लाभलं होतं आजी आजोबा म्हणून घरामध्ये मी नेहमी म्हणते 2G 3G 4G 5G आले आमच्याकडे पण आजी नाही घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आता नाहीये आणि म्हणून संस्कार म्हणून काहीतरी वेगळं करायचं असतं मुलांवर हे आमच्या मनात आता जास्त प्रकर्षाने आम्हाला जाणवते त्यावेळी संस्कार वेगळे करावेच लागत नव्हते येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तर इतरे जन्म हे आपोआप घडत होतं आमचं अनुकरण मुलं करतच होती त्यामुळे 3 वर्षाचं ते बाळ आजोबांच्या बरोबर बसायचं भजनामध्ये अगदी नाचायचं गोड गोड भजन आजोबा गायचे 3-4 वर्षाचे असताना गीतेचे श्लोक पाठ करायला सुरुवात केली एक पाठी आजोबांनी सांगावं लगेच पाठ करून दाखवावं 4 वर्षाचा झाला देवघरातल्या देवांबरोबर खेळायला लागला आजीला सांगावं राधाबाईंनी गणू अरे देवालाच हातात गवसवलंस रे देवच हातात घेतलंस मोठेपणी देवाला हातात गवसविणारा मोठा संत होणारेस की काय माऊली म्हणतात तरतरी आवळे तैसा हरी देवालाच हातात घेतलंस तू लहानपणचे खेळही असेच सगळ्या मुलांना घ्यायचं मित्रमंडळीला श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम राम नामाचा मंत्र अर्थात हे रामनाम आईकडून आलं होतं इथे आजोबांकडे किंवा वडिलांकडे विठ्ठल भक्तीची परंपरा होती पांडुरंग परमात्म्याची उपासना होती राम उपासना आईकडून गीतामाईकडून वडिलांचं नाव रावजी आणि आईचं नाव गीतामाई आणि गीतामाईचे संस्कार अगदी गर्भापासूनच होते रामनामाचे पेरलेले त्यामुळे वेगळं काही करावं नाही लागलं प्रयत्नांनी
आणि हा गणू जसा मोठा झाला ना, 5 वर्षाचं वय झालं, 5 वर्ष, नामदेव महाराजांनी सुद्धा 5व्याच वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त केली आणि पांडुरंगाला बोलायला लावलं, जेवायला लावलं, कीर्तनात नाचायला लावलं. या 5 वर्षाच्या गणूला लिंगोपंतांनी म्हणजे त्यांच्या आजोबांनी प्रश्न विचारावेत, कधीतरी जवळ घ्यावं आणि म्हणावं, गणू 5 वयाचा नातू होता पंत कुसे गणूला. बरं का रे, माझ्या प्रश्नांची उत्तरं नीट दे. असं होतं पूर्वी, पाठेपर्वचे म्हटले जायचे, रामरक्षा अथर्वशीर्ष सगळं व्हायचं देवासमोर. आता 7च्या आत घरात नाही, 7 वाजले की आम्ही बाहेर पडतोय, ही परिस्थिती आहे. लहान मुलंच एवढे प्रश्न, म्हणजे हे कौतुक असतं आणि मोठी माणसं आनंदाने सांगतात, अहो काय सांगू, आमचा नातू इतके प्रश्न विचारतो, इतके प्रश्न विचारतो, भंडावून सोडतो, त्याच्या प्रश्नांची उत्तरच नसतात आमच्याकडे. आता म्हणजे त्यांनाच महामूर्ख म्हटलं पाहिजे. उत्तर नाही एवढ्या लहान मुलांच्या प्रश्नांची आपल्याकडे म्हणजे काय. या गणूला प्रश्न विचारावेत, काय 5 वयाचा नातू होता पंत कुसे गणूला, विचार करून उत्तर देईल माझ्या प्रश्नाला. बोल खंडाभर मोहरा तुझ मिळता काय तरी सांग, तो म्हणायचा वाटून टाकीन गोरगरी बळा फेडीन मी टांग, जरी गेले रयतेचा राजा. काय करशील रे, इतके सुंदर सुंदर प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा. बरं, याला प्रश्न कसे पडायचे माहितीये, आताच्या मुलांचे प्रश्न आणि संतांचे प्रश्न. जन्म कसा जीवाचा 5व्या वर्षीचा प्रश्न होता. 5व्याच वर्षी समर्थांना विश्वाची चिंता करावीशी वाटली. अडगणीच्या खोलीत बसले, आई विचारत होती काय करतोयस नारायणा. ते म्हणजे आई चिंता करीतो विश्वाची. 5व्याच वर्षी नामदेवांनी पांडुरंगाला बोलवलं आणि आता इथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 5व्या वर्षी, गणपती नाव होतं पाळण्यातले, गणू म्हणायचे. विचारला प्रश्न, जन्म कसा जीवाचा मृत्यू रे जीव कोठतो जातो, उरते काय इथे मग, उरते काय इथे मग. आता याला आर्य नावाचं वृत्त आम्ही म्हणतो आणि आर्यामध्ये 3-4 राग एकत्र असतात. तर ते जर इकडे नाही वाजवलं तर कीर्तनकाराला येतो तो 4था राग, तो सगळ्यांना माहिती असतो, बाकीचे नाही माहिती तरी. तरीही तासया जीव हा धडपडतो, मृत्यू कसा होतो, जन्म कसा होतो, मृत्यूनंतर हा जीव जातो कुठं आणि मग जायचंच आहे तर धडपड कशाला करायची. हे 5व्या वर्षीचे प्रश्न. आणि बघता 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 8 वर्षाचा झाला. आता असंच चरित्र न्यावं लागेल ना आपल्याला. तुम्ही म्हणाल आता तर 5 वर्षाचे होते, लगेच 8 वर्षाचे झाले, अर्ध्या तासात काय करायचं. 8 वर्षाचे झाले, मुंज झाली, मुंजी बंधन संस्कार झाला, संध्या, पवमान, रुद्र सगळं शिकून घेतलं आणि आता वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख झाली. आणि मग चिंतन सुरू झालं, स्वतःलाच प्रश्न विचारायचे की देव कसा भेटेल, कुठे भेटेल. मग भेटला माझ्याशी तर तू माझ्याशी बोलेल का. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या आणि भगवी कपडे घातली तर देव भेटतो का. असे अनेक असंख्य प्रश्न पडायचे. आणि मग कुणी दारात आलं एखादं बैरागी फिरत 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 भगव्या कपड्यातलं की त्याला विचारायचं. असेच एक बैरागी दारामध्ये आले आणि एक दिवस त्यांना विचारलं की साधू बुवा की तुम्ही देवाला पाहिलंय का. हाच प्रश्न स्वामीजींनी सुद्धा विचारला होता रामकृष्ण परमहंसांना. परमहंसांनी थेट उत्तर दिलं, हो म्हणाले पाहिलंय, तुला जसा बघतोय ना तसा देवाला पाहिलंय. मला दाखवाल, हो. मला कसा बघतोयस तसा देव तुला दाखवेन. इतकं ठासून गुरुनी उत्तर दिलं होतं. या साधूंना प्रश्न विचारला या 5 वर्षाच्या लेकरांनी की साधू बुवा तुम्हाला देव भेटलाय का, तुम्ही देवाला पाहिलंय का. तर मला सांगा, तुम्ही अशी भगवी कपडे घातली तर भगवी कपडे घातल्यानंतर रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्यानंतर देव मिळतो का, देव बघायला मिळतो का, देव भेटतो का. त्या साधूबांनी प्रामाणिकपणे सांगितलं, नाही रे बाबा, ते बघ मला काही देव भेटलेला नाही, मी काही त्याला पाहिलेलं नाही. भगवी कपडे घालूनच तो भेटतो असं काही नाही, काही खात्री नाही. 13 कोटी रामनाम जप झालं तर भगवंत भेटेल, दर्शन देईल, काही सांगता येत नाही. किती वाऱ्या केल्या म्हणजे राम भेटेल, पांडुरंग भेटेल, काही सांगता येत नाही. 13 कोटी राम नाम झालं म्हणजे भेटेल असं नाही, साठलं तर भेटेल. सारखंच तुम्ही विड्रॉल काढत राहील असली तर त्याचा काही उपयोगच नाही. देवा दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे,
नोकरी मिळू दे. आणि माणसांच्या अपेक्षा अशा असतात की मुळात सुख दुःख हे सापेक्ष आहे. पाठीमागं दुःख, दुःखापाठीमागं सुख हे आपल्याला माहिती आहे. पण माणसं असं म्हणतात त्याला काही नको, सगळं मिळालंय, सगळं मिळालं, प्रपंच झाला, परमार्थ झाला, मुलं झाली, सून आली, आता फक्त म्हणाले नातू आला म्हणजे मग काही नको. एवढ्यावर सुद्धा थांबत आहे, काही नको काही नको. नातवंडांचं लग्न झालं ना की मग 2 पंतप्रधानांचे तोंड बघितले बास म्हणजे आता काही नको. ही अपेक्षा आमची काही थांबतच नाही, थांबतच नाही. म्हणून संसार आम्हाला हव्यास देतो, पण अध्यात्म आम्हाला ध्यास देतो, परमार्थ प्राप्तीचा. संसारामध्ये गुंतवणूकच आहे सगळी, अध्यात्मामध्ये सोडवणूक आहे. आणि असा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही लिंगोपंत राधाबाई आणि त्यांची ही सात्विक 2 मुलं म्हणजे महाराजांचे आई वडील रावजी आणि गीताबाई असे सुंदर प्रश्न विचारावे. या साधूला विचारलं तर साधू म्हणाले नाही रे बाबा, मी काही देवाला बघितलं नाही. हे बघ, सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान सर्वथा नवे जाण. नाथ महाराज म्हणतात की सद्गुरु शिवाय ब्रह्मप्राप्ती नाही, सद्गुरु शिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. तुला सद्गुरु हवा असेल ना तर तुला देव हवा असेल ना तर तू गुरु शोध कर, सद्गुरूच्या शोधाकरता बाहेर पड. आणि 10व्या 12व्या वर्षी मनाने निश्चय केला की सद्गुरु शोधायचा. आता कुठे जायचं माहित नाही, कुणाला भेटायचं माहित नाही, बाहेर पडल्यानंतर खायचं काय, प्यायचं काय, राहायचं कुठे, काहीही माहिती नव्हतं, ठरलेलं नव्हतं. बस एकच ध्यास लागला, सद्गुरु शोधायचा, सद्गुरूची प्राप्ती करून घ्यायची, बस जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. आणि श्रोतगुरु चरित्र आपण वाचलं असेल, नसेल वाचलं तर नक्की वाचा. माझ्याकडे आता सगळंच सांगणं कठीण आहे, पण महाराजांनी सद्गुरूंच्या प्राप्ती करता जी तळमळ केली आहे ना, आम्ही इतक्या सहज म्हणतो आम्ही गुरु केला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. आणि योग्य वेळ आली ना की तो जीवनामध्ये मिळतो. महाराजांनी इतकी प्रचंड तळमळ केली सद्गुरु प्राप्ती करता. 12व्या वर्षी घर सोडलं, 10व्या वर्षी आधी सोडलं होतं, पण तो प्रयत्न थोडासा फसला. सगळ्यांनी शोध काढला, महाराजांना घरी आणलं, लग्न लावलं महाराजांचं. का तर प्रपंचात तरी खातवळ गावची गोंधवल्या जवळच असलेली खातवळ नावाचं गाव आहे, तिथली एका सावकाराची मुलगी महाराजांना पत्नी म्हणून लाभली होती. लग्न विवाह झाला, असं वाटलं की आता इथे गुंतून राहतील महाराज, पण नाही, अजूनच अंतर्मुख अवस्था झाली आणि बाहेर पडले 12व्या वर्षी. यावेळी आईला सांगून गेले होते, गीतामाईला सांगून गेले होते की मी जातोय गुरूंच्या शोधार्थ. कुठे जायचं माहिती नव्हतं. किती फिरलेत महाराज, किती फिरलेत. हरिपूर कृष्णा वारणेच्या संगमावर हरिपूर नावाचं गाव आहे, तिथे एक साध्वी होती राधाबाई नावाची. महाराज तिथे गेले, म्हणजे त्या कीर्तनामध्ये गायला लागल्या की भगवंताची मूर्ती अशी डोलायची, असं चरित्रात वर्णन आहे. इतकं सुंदर कीर्तन. महाराज त्यांच्याजवळ गेले की मला सद्गुरु प्राप्ती हवी आहे, मला अनुग्रह कराल का. तेव्हा त्यांनी सांगावं तुमचा गुरु इथे नाही भेटणार, तुम्हाला अजून शोधावं लागेल. महाराज गेले, फिरता 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 तेलंग स्वामींना जाऊन भेटले. त्या हुमनाबादचे माणिक प्रभू नावाचे खूप मोठे संत राजयोगी असलेले त्यांच्याकडे गेले. तिथेही नाही गुरु प्राप्ती, तिथेही नाही. त्यांनी सांगितलं तुझा गुरु इथे, तुझं काम होणार नाही, तू पुढे जा. असं करता करता अक्कलकोटला पोहोचले. अक्कलकोट स्वामींना ज्यावेळी कळालं की हा येतोय ना, त्यावेळी स्वामींना इतका आनंद झाला होता. आणि स्वामींचं आपल्याला चरित्र माहितीये की स्वामी म्हणजे शिवांची लाखोली व्हायचे, तो आशीर्वादच होता लोकांसाठी. स्वामी अक्षरशः नाचायला लागले होते अक्कलकोटमध्ये की हा बाळ येणारे कळलं. आणि ज्यावेळी तो बघा आला, तो बघा तांबुला बाळ माझा, स्वामी म्हणते बघा 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 माझा बाळ आलाय. खबरदार कोणी जर त्याला काही बोलावलं. तर महाराजांनी ज्यावेळी स्वामींना नमस्कार केला तेव्हा स्वामी म्हणाले की बाळा इथं तुझं काम नाही होणार, मी तुझा गुरु नाही, जा अजून पुढे शोध. म्हणाले गुरुप्राप्ती एवढं सहज सोपं नाहीये. एवढी सहज गुरुप्राप्ती जर झाली ना तर त्याची किंमतही राहणार नाही. गुरुसाठी खूप तळमळ करावी लागेल, खूप कासावीस व्हायला लागेल. आणि महाराजांचं तेच झालं, कितीतरी दिवस भटकत होते गुरुच्या शोधासाठी. यानंतर दक्षिणेश्वरचे पुजारी कलकत्ता तिकडे गेले आणि रामकृष्ण परमहंसांची भेट झाली. रामकृष्णांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुझा खून करावा लागेल, तुला स्वतःचा खून कर. म्हणजे काय, आपलेपणाचा नाश कर, देहबुद्धीचा नाश कर. मी देह आहे हा जो बुद्धीने निश्चय केलाय ना त्याचा नाश कर, म्हणजे देहबुद्धीचा नाश कर.
आणि असं करता करता एका रामदासी पंथाच्या साधूंनी सांगितलं की कुठेच फिरू नको बाळा, तुझा सद्गुरू तुला भेटेल, पण कुठे? महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड नावाचा तालुका आहे आणि तिथे येहळगाव नावाचं गाव आहे. त्या गावचे संत श्रेष्ठ तुकामाई असं त्यांचं नाव आहे, तुकाराम चैतन्य, ते तुझे सद्गुरू. तू त्यांच्याकडे जा. आणि आता इतकं थकलेल्या पायांना असं बळ आलं, थकून गेले होते, निराश झाले होते की माझा सद्गुरू मला कधी भेटेल. जीव कासावीस होत होता. श्री गुरु चरण परम श्री गुरु धावत कितीतरी अंतर पायी चालत पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आले महाराष्ट्रात तुकामाईंच्या जवळ. पण तुकामाई नाहीच, घराचा पत्ता घेतला, तुकामाई दिसेनच कुठे. लोकांना विचारावं कुठे आहेत म्हणून, तेव्हा लोकांनी सांगावं त्यांचा काय पत्ता, जातील ते स्थळ सांगणार नाही आणि सांगेल तिथे जाणार नाहीत. काय पत्ता त्यांचा? एखाद्या बैराग्यासारखे भटकतील, अंगावर एखादा फाटकं कांबळा असेल, लंगोट लावलेली असेल आणि एखाद्या छोट्याशा कुत्र्यांच्या पिलाबरोबर खेळत असतील, हातामध्ये चिरी असेल, हातात बांगड्या सुद्धा असतील, डोक्यावर एखादी कानटोपी असेल. एवढ्या सगळ्या खुणा ऐकल्या आणि वर्णन ऐकतानाच महाराजांच्या डोळ्यात नाशे घड अश्रुधारा वाहत होते की माझा सद्गुरू काय असेल म्हणून. वर्णन ऐकलं तुकामाईंचं आणि महाराज तुकामाईला भेटण्याकरता कानोमाळ भटकत होते. गाव सगळं धुंडाळून झालं, पालथ घातलं, कुठेच तुकामाईंचा पत्ता नाही, कुठेच नाही. शेवटी त्यांच्याच घराच्या त्या भिंतीच्या आडोशाला असे महाराज बसले हताश होऊन आणि एवढ्या तिकडून आली स्वारी, ऊसाचं दांडकं हातामध्ये होतं. संत असे का असतात हो? संत चमत्कार का करतात? ब्रह्मचैतन्य महाराजांचंच वाक्य आहे की ते ज्यावेळी चमत्कार करतात ना त्यावेळी ते त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात. त्यांची वरची पातळी काय असेल आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि चमत्कार करतात कारण लोकांची श्रद्धा बसावी, कारण श्रद्धेशिवाय साधन होऊच शकत नाही, श्रद्धेशिवाय परमार्थ होऊच शकत नाही आणि म्हणून चमत्कार आहेत. तुकामाईंनी हातात उसा अगदी विक्षिप्त वागणं की लोकांना एखादा वेळा आहे की काय असं वाटावं, पण तुकामाईंनी हातामध्ये उसाचं दांडकं घेऊन त्याला आले महाराजांच्यावर धावत गेले. महाराज हात जोडून उभे आहेत, अजिबात निश्चल झालेले नाही, अजिबात चलबिचल नाहीत, शांत निश्चल असे उभे आहेत. आणि तुकामाईंनी ते उसाचं दांडकं उगारणार, म्हणाले थांब तुला खून करतो म्हणाले. महाराज आले समोर, म्हणाले मी पण माझा जीव देतो. म्हणाले स्वामी तुमच्या चरणांवरती. महाराज अक्षरशः प्रल्हादासारखं भगवंतावर असलेलं ते प्रेम आणि ध्रुवासारखी अढळ निष्ठा, अक्षर महाराजांची ती वामन मूर्ती बघितली आणि तुकामाईने असं पोटाशी कवटाळलं महाराजांना. ते म्हणाले ये गणू राहा इथे. एक नाही दोन नाही 9 महिने महाराज तिथे राहिले येळगावात तुकामाईंच्या सहवासामध्ये. आणि किती मी तर म्हणते छळलंच तुकामाईंनी, मुद्दाम छळलं. इतकी परीक्षा घेतली. शास्त्रकार सांगतात दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचन पीतवर्णम. सोनं भट्टीतलं ताऊन सोनातून ज्यावेळी निघतं तेव्हा ते जास्त चटकतं. तशी महाराजांची इतकी परीक्षा घेतली तुकामाईंनी, एवढी परीक्षा घेतली. पूर्ण कृपादृष्टी होती बरं का, डोळ्यातलं प्रेम पाजरत होतं. मी मगाशी जसं म्हटलं ना, मामांना पाहिल्यावर ते वाटायचं. असा अक्षरशः बोलायची गरजच नव्हती. संत बोलतच नाही, महापुरुष बोलत नाही, नुसता कृपादृष्टीने सुद्धा कटाक्ष वास असतो त्यांचा, तो वर्षाव होतो कृपेचा, नुसती नजर टाकली तरी. त्यामुळे तो सहवासच इतका प्रेमळ आणि आपलासा वाटणारा होता की महाराजांनी तुकामाईंना असं कवटाळलं. एखाद्या लेकराने धाव घ्यावी ना आपल्या आईकडे, तसे ते धावत गेले, कवटाळून मिठी मारली आणि तुकामाईंनी तिथे ठेवून घेतलं महाराजांना 9 महिने. त्या 9 महिन्यामध्ये चरित्रामध्ये वाचा आपण, इतके प्रसंग आहेत की अनेक प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त परीक्षा, असंख्य परीक्षा.
एखादं मोठं वडाचं झाड असावं, त्या वडाच्या झाडावर महाराजांना घेऊन जावं आणि म्हणावं गणू जा त्या वडाची पानं तोड म्हणले. मनामध्ये जराही विकल्प न आणता गुरूंची आज्ञा आहे ना, मग चला लगेच चढले झाडावर, भरभर त्या वडाच्या झाडाची पानं तोडली, टोपली भरून महाराजांच्या तुकामाईंच्या समोर आणून ठेवली. तुकामाई ओरडल्या, का तोडलीस? अहो तुम्ही सांगितलं. बघ 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 म्हणाली, ही पानं बघ, या प्रत्येक पानाला असा चीक आहे. अरे त्याला झाडापासून तुटायचं नाही रे. चीक म्हणजे तू झाडाचं त्याच्याप्रती असलेलं ममत्व आहे, तो स्नेह आहे, त्याला नव्हतं तुटायचं आणि तू तोडलंस. जा म्हणाले, परत चिकटवणार. त्या वडाच्या झाडाला ही सगळी पानं परत चिकटवायची. ते महाराज होते म्हणून परत गेले. आपण असं तर म्हणलं असं काय करू द्या, असं कुठं असतं का? असं चिकटली का पानं परत? हे आमचे विकल्प, आमचे बुद्धीचे फाटे आम्ही इतके फोडतो ना मध्ये, मग आम्हाला परमार्थही शक्य नाही, धड प्रपंचही आमचा जमत आहे. बुद्धिवादी तेच ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दलच वाद असतो. आणि अशा पद्धतीने महाराजांनी ती झाडाची पानं घेऊन पुन्हा चढले, पुन्हा ती पानं चिकटवली आणि चमत्कार झाला, पानं चिकटली. सद्गुरूवरचा अढळ विश्वास, निष्ठा अशी होती की ती एक क्षण सुद्धा विचलित होत नव्हती. समर्पण भाव, गुरुला वाहिलं, अख्खं जीवन वाहिलं, अख्खं जीवन. कितीतरी प्रसंग आहेत, नदीवर जावं, पाण्यामध्ये उड्या माराव्यात, डुंबावं, मस्त बाहेर यावं आणि महाराजांना सांगावं असं खोल एखादा नदी असावी जिथे खोल भाग आहे, तिथे म्हणायचे जा घालू, टाक उडी पाण्यामध्ये. पाण्यामध्ये उडी टाकावी महाराजांनी. आणि आता उडी टाकायची आज्ञा झाली पण बाहेर यायची आज्ञा नाही. मग महाराज करायचे काय, तिथेच तळाशी बसून राहायचे आणि तुकामाई वाट बघत बसायचे, गणू अजून कसा येत नाही बाहेर. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. लोकांना बोलावलं, अरे बघा बघा बघा, हा बाळ कोणाचा होता, कुठला होता मला माहिती नाही, मेला नव्हते का आता. आणि तुकामाईंची अशी कासावीस अवस्था झाली की आता ये बाहेर भेटून मी माझा जीव देतो. सगळं मुडी मारून, उसाई मारून महाराज भरती यायचे आणि पुन्हा गिरगायचे आपल्या गुरुजींना. किती मातीचा असा एक खड्डा करायला लावला होता महाराजांना एकदा तुकामाईंनी. कितीतरी प्रसंग आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये लहान लेकरं अशी आजूबाजूला खेळत होती, त्या लेकरांना टाक म्हणाला. किती लहान ती मुलं त्या खड्ड्यामध्ये बसवायला लावली, वरून माती टाकायला लावली, त्या खड्ड्यावर बसून राहा म्हटले. सगळं गुरु सांगतील तसं आंधळेपणाने करत होते. अजिबात स्वतःचं डोकं आणि गुरु समोर नाही चालवायचं. संत सांगतील तसं वागावं, संत करतील तसं नाही करावं. संत वागतील, गुरु सांगतील तसं करावं. त्यामुळे महाराजांनी तसंच करावं. ती खड्डा बुजवावा, ती पोरांना आत घातलं, माती तशीच त्या खड्ड्यावर बसून राहिले. संध्याकाळ झाली, लेकरं घरी का आली नाही म्हणून आई वडील शोधायला आले मुलांना. तर तुकामाई म्हणाले, बघा हा 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 माणूस, हा मनुष्य तुमच्या मुलांना इथं खड्ड्यामध्ये पुरून बसलाय बघा वरती. किती परीक्षा घ्याव्या. लोकांनी इतका मार द्यावा महाराजांना त्या क्षणामध्ये, पण तरी सुद्धा चल विचल नाही, निष्ठा आढळ. एकदा वाहिलं गुरु चरणावर जीवन समर्पित केलं ना, मग आता माघार नाही, आता नाही. देहाभिमान शून्य अवस्था झालीये का? जननिंदेचं काही परवा वाटते का? कोणी निंदा कोणी म्हणता, आम्हा स्वहिताचा धंदा, ही जी तुकोबरायांची वृत्ती होती ती वृत्ती आली आहे का? सगळं तपासणं चालू होतं. आणि अशा पद्धतीनं एक दिवस तुकामाईंनी उराशी कवटाळला आपल्या ब्रह्मचर्याला, गणूला आणि म्हणाले, गणू मी तुला खूप त्रास दिला रे, खूप छळलं, रामनवमीचा दिवस खूप छळलं म्हणाले. खरं सांगू का, इतकं छळलं, 9 महिने भरपूर त्रास दिला, पण महाराज सुद्धा तितकेच दृढ होते, अटल होते, अचल होते, हल्ले नाही आपल्या निष्ठेवरून. तुकामाईंनी सुद्धा आपलं हृदय काढून दिलं होतं महाराजांना. आणि एक दिवस रामनवमीचा दिवस उजाडला, म्हणाले तुला मी आजपर्यंत खूप त्रास दिला, पण मी आज तुला एक गोष्ट देणार आहे की जी वसिष्ठांनी प्रभू रामाला दिली होती. आणि म्हणून असं उन्हामध्ये वटवृक्षाचं एक झाड शेजारी विहीर, दोघांनी स्नान केलं, बसवलं, मस्तकावर हात ठेवला. कोमल शिर हे गीता, कोमल कर हे गीता श्रीरामन, कोमल कर हे
जीवात्म्याच्या ठिकाणी जन्मजन्मांतरीची भेट झाली आणि ब्रह्म चैतन्य नामाभिधान दिलं. ब्रह्म चैतन्य उठ. आणि आता अध्यात्मातले सगळ्यात उच्च शिक्षित होते महाराज. गुरुकृपा झाली ना, सगळ्यात एकदम हायेस्ट अध्यात्मातली अशी अवस्था प्राप्त झाली. आता खरं तर दुसरं पुढे असतं तर कदाचित म्हटलं असतं मला जे मिळायचं ते मिळालं, आता मी काय करू लोकांसाठी. पण गुरूंची आज्ञा होती, उपदेश केला. आहे तमंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते राहू. मनोबंधांची आज्ञा आहे. मंत्रात मंत्र पुष्कळ ज्यापास निवर्ण जात श्रीपास निवर्ण जात ते राहू. त्रयोदशाक्षरी श्री वर्णाक्षरापासून सुरू होणारा असा हा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तरुण ग्रंथामध्ये केला. या मंत्राचे अनुष्ठान ठेव आणि आता थांबायचं नाही. जसं स्वामीजींना सुद्धा हा अनुभव रामकृष्णांनी दिला होता आणि स्वामीजी म्हणाले होते की आता बस निर्विकल्प किती सुखात होतो म्हणाले गुरुजी, का बरं स्पर्श काढून घेतला. रामकृष्ण म्हणाले मूर्खा, असे तरुण संन्यासी स्वतःच्या सुखात रममान म्हणाले मला नको, मला असे संन्यासी हवे. तू जा, तू देशसेवा कर आणि शिवभावे जीवसेवा हे सूत्र अध्यात्माचं दिलं होतं. आत्मनो मोक्षार्थम पण जगत हितायच. जगाचं हित आता तुला साधायचंय, जीवाचं हित तुला साधायचंय. तुझं स्वतःचा स्वार्थ बघू नकोस. ते अगदी त्याच पद्धतीनं तुकामाईंनी सुद्धा महाराजांना सांगितलं की तुला आनंद मिळाला, तू ज्या आनंद साम्राज्याचा धनी झालास ना, तो आनंद आता जगाला मिळावा यासाठी धडपड कर. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे भावे गणासी सांगावे. हाची सुबोध गुरुचा नामा परते नटक जाणावे. नामाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि लक्षात ठेव, प्रयत्न आपण करायचे, यश राम देणारे. यत्न कसून करीन मी, दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरुचा मानावा राम जीवन करता. महाराजांचं जे प्रवचनाचं पुस्तक आहे ना, तुमच्या माझ्याकडे सगळ्यांकडे असलं पाहिजे. 29 डिसेंबर आजच प्रवचनाचं वाक्य बोधवचन आहे महाराजांचं की आमचं सगळं करते पण प्रपंचातली सगळी कामं जर त्याच्यावर सोपवली ना, त्याच्या साक्षीने केली तर आमच्या सगळ्या कर्मात भगवंत असतो. करते पण भगवंताला द्यावं, करते पण भगवंताला देऊन टाकावं. आणि असं महाराजांनी गुरु आज्ञा प्रमाण मानून निघाले. तुकामाईंनी सांगितलं होतं की ब्रह्मचैतन्या आता थांबायचं नाही, आता उत्तम प्रपंच कर घरी जाऊन, उत्तम परमार्थ करून दाखव जगाला. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम करता येतं हे जगाला दाखव. अन्नदान करताना कधी हात मागे पुढे घेऊ नकोस. सगळ्यांचा उद्धाराचा मार्ग मोकळा करून दिला नव्हे, अनुग्रह दिला आणि दुसऱ्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार सुद्धा दिला. महाराज आले, येता 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 तीर्थयात्रा करत करत गोंदवल्यात आले आणि गोंदवल्यात आल्यानंतर लोकांना एवढा आनंद झाला की इतक्या दिवसांनी महाराज गोंदवल्यामध्ये आले. तेज विलक्षण होतं, शिक्षणाचं तेज लपत नाही, साधनेचं तेज लपत नाही आणि ते तेज लोकांना सांगायची गरज नव्हती. आईला तर कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं आपल्या बाळाला. किती दिवसांनी आले होते आणि आल्यानंतर असा एक प्रसंग घडला गोंदवल्यामध्ये की आईला दृष्टांत झाला बरं का प्रभू रामाचा की मला गोंदवल्यात यायचंय म्हणून, मी गोंदवल्यात येणार आहे. महाराजांनी आईची इच्छा म्हणून गोंदवल्यात राम मंदिर बांधलं, जे आता गोंदवल्यामध्ये थोरला राम म्हणून ते मंदिर आता आहे. त्या थोरल्या रामाचं मंदिर बांधलं, सगळा सोहळा झाला आणि आता मूर्ती कुठे आहे. सगळेजण चिंतेत पडले, मंदिर तर तयार झालं पण मूर्ती कुठे आहे. महाराज म्हटले त्यांनी ही बुद्धी दिली ना, मग तोच ठरवेल काय करायचं. आणि जसं भक्तीचे 3 प्रकार आहेत, देवभक्ती, गुरुभक्ती आणि तिसरा प्रकार आहे भक्त भक्ती. भक्त देवाची करतो ती देवभक्ती, शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती आणि भगवंत भक्ताची करतो ती भक्त भक्ती म्हणूया. देव भावे लाचावला असं समर्थांचं वचन आहे की देव लाचावला महाराजांकडून सेवा करून घेण्यासाठी. महाराजांना ज्यावेळी आईला दृष्टांत झाला की इथे मंदिर बांधायचंय, इथे रामराई येणार आहेत, त्याच वेळी प्रसंग घडला शेजारच्या एका गावामध्ये. एका सावकाराच्या घरी वाड्याला आग लागली प्रचंड मोठी आणि त्यांनी नुकत्याच राम सीता लक्ष्मणांच्या मूर्ती आणून ठेवल्या होत्या. त्या आगीची झळ मूर्तींना लागली, पण रामांनी सावकारांना दृष्टांत दिला स्वप्नामध्ये की मला इथे किती दिवस कोंडून ठेवणार आहेस, मला ब्रह्मचैतन्यांकडे घेऊन चल. आणि प्रभू रामचंद्रांना त्या गोंदवल्यामध्ये आणून
सोपवलं म्हणे. मोठा सोहळा झाला, मोठ्या प्रमाणामध्ये ती मूर्तीची प्रतिष्ठापना, मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान झालं. आणि आजही आपण जर थोड्या रामाकडे गोंधळमध्ये आला ना तर त्या मूर्ती अशा काळवंडलेल्या आहेत थोड्याशा, तेव्हा आगीची झळ रामांना लागलेली आहे. आणि मग धाकटा राम आणि मग महाराजांची समाधी आणि तिथे कृष्णाची सुद्धा मूर्ती. कृष्ण अतिशय सुंदर असं प्रिय दैवत महाराजांचं. ज्यावेळी महाराजांनी हा पूर्ण कृपाप्रसाद प्राप्त केला, घरात गोंधवण्यात जास्त काळ थांबले नाही, पुन्हा तीर्थयात्रा करत राहिले. नैमिषारण्यात कितीतरी दिवस साधना केली, तपश्चर्या केली. आणि त्यानंतर आज आपण जी नर्मदा परिक्रमा म्हणतो ना, ती नर्मदा परिक्रमा महाराजांनी केली. जवळजवळ 2400 किलोमीटरचा तो प्रवास, 3 वर्ष 3 महिने एवढा मोठा तो काळ. आजही काही माणसं करतात, पण पायी चालत गेल्यानंतर जो आनंद मिळतो यात्रा कंपनीतनं नाही मिळणार. असा सुंदर तो महाराजांनी सुद्धा प्रवास केलेला आहे. आणि तो प्रवास करताना एक प्रसंग असा घडला, तेवढा सांगते आणि मग आपण थांबूया. जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. काय अवस्था असते बघा, की महाराज नर्मदा परिक्रमा करत असताना एकटे होते. अर्थात संतांनी लोकांत केला, लोकांताशिवाय एकांत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत नाही, हा त्यांच्या जीवनाचा संदेश आहे. महाराजींचं परवा मी कीर्तन विश्वाला ऐकलं, ते त्यांचंच वाक्य होतं भगीरथ महाराजींचं आदरणीय. ते म्हणाले आपला एकांत असा असतो की चला सगळे आपण एकांतात जाऊ असं आपण म्हणतो, तर या एकांताला काही अर्थ नाही. संतांचा एकांत सगळे एकांतात जाऊ म्हणाले आपण. मला खूप त्यांचं कीर्तन परवाचं आवडलं होतं, खरंच ऐका सगळ्यांनी कीर्तन विश्वाचं जर नसेल ऐकलं तर. आणि महाराज गेले चंबळचं खोरं, सातपुडा पर्वतरांगा ओलांडून जे चंबळचं खोरं लागतं तिथे आजही भिल्लांची वस्ती आहे, आजही मोठ्या प्रमाणात तिथे आदिवासी लोक आहेत. त्या चंबळच्या खोऱ्यामध्ये महाराज एकटे फिरत होते आणि अचानक एक भला मोठा 6.5-7 फूट उंचीचा असा धिप्पाड एक भिल्लराज महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला. कफली घातलेली भरजरी अंगावरती, महाराजांनी गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा होत्या. आणि तो असा भिल्ल होता, काळा कुट्ट काव फासलेली अंगाला, गळ्यामध्ये ती चांदीची पेटी, दंडाला पाईप आहे आणि हातामध्ये त्याचा असा भाला होता, धारधार शस्त्र होतं. आणि तो महाराजांच्या समोर असा उभा राहिला. त्याला वाटलं आता मला बघून अनुभव होता ना पूर्वीचा, की असं घाम सुटतो अंगाला, अक्षरशः काय करू काय नको अशी समोरच्याची अवस्था होते. पण महाराज असे शांत उभे होते, स्मित हास्य होतं चेहऱ्यावरती. त्याच्याबरोबर बाकीचेही आले भिल्ल. महाराजांच्या छातीला पोटाला भाले लावले, प्रत्येकाच्या हातामध्ये ती शस्त्र होती, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असा निखार होता. आणि सगळ्यांना महाराज कसे दिसले हो, अंगावरती कपडी भरजरी, अंगावरती कपडी भरजरी, सावकारच होता, पण नामाचा सावकार होता. बरं महाराजांच्या जवळ कडं घातलं अक्षरशः सगळ्यांनी महाराजांना. महाराज शांत आहेत, तितकेच शांत, हास्य चेहऱ्यावरचं लपत नव्हतं. आणि सगळ्यांना असं वाटतं की हा घाबरेल, मला सोडा, मी अंगावरचं सगळं देतो पण मला सोडा, मारू नका मला, असं काहीतरी म्हणेल. पण महाराज काहीच बोलेना. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि एक नजरेचा कृपा कटाक्ष असा पडला सगळ्यांच्या डोळ्यावर. सगळे जवळ गेले महाराजांच्या, पाहिलं जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. सगळ्यांच्या बुद्धीत बदलच झाला अचानक, कुणालाच कळेना. असा अनुभव कधीच यापूर्वी घेतला नव्हता. म्हटलं ना की संतांना बोलावंच लागतं असं काही नाही. जयांचे अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ते ब्रह्मनिरूपण समर्थ म्हणतात दासबोधामध्ये. आम्हाला ठरवायला लागतं काय बोलायचं, पण संतांचं सहज बोलणं सुद्धा. जयांच्या लिले माझी नीती जियाली दिसे,
सहज कर्मामध्ये, सहज जगण्यामध्ये, वागण्यामध्ये नीतीचे पाठ जगाला या लोकांच्या वर्तनातून मिळतात. मामांचं व्यक्तिमत्व मुद्दाम सांगेल असंच होतं की सहज, महाराजांचं सुद्धा वाक्य ना, सहज जगा. उगीच जे नाही ते दाखवण्याचा अट्टहास कशाला, जे आहे ते समोर यावं सगळ्यांच्या समोर. आणि इतकं त्यामुळे परिणाम असा झाला की सगळ्यांच्या वृत्ती अंतर्बाह्य पालटून गेल्या. अष्टसात्विक भावजागृतीची अनुभूती यापूर्वी कधीच घेतली नव्हती आणि अचानक अंग रोमांच झालं. डोळ्यातून असा अश्रुधारा पुसताय तरी पुन्हा पुन्हा पाणी येते, काय येते कळेना. स्वरभंग, वैवरणे अशा अष्टसात्विक भावांचा अनुभव यायला लागला. आणि आपल्याला हे का होतंय, आपल्याला हे काय होतंय याचा काहीच कळेनाच या लोकांना. असं का होतं. त्यातला एक वयस्कर ज्येष्ठ होता भिल्ल, तो म्हणाला हे काहीतरी वेगळं आहे बरं का, हे काहीतरी पाणी वेगळं आहे. बाजूला म्हणाले मारू नका त्यांना, ते काय म्हणताय तरी ऐकून घ्या. महाराज हसत होते. महाराजांची अवस्था अशी होती की महाराजांना त्यांच्यातही रामच दिसत होता. रामराया हात जोडून प्रार्थना करतायत, रामराया इथे पण नमस्कार माझ्यासोबत म्हणाले. त्यांच्यातही राम, जग सगळं रामरूप दिसत होतं. राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा दिसावा ही अवस्था. आणि मग त्यांच्यातला तो जो ज्येष्ठ होता ना, त्यांनी त्याच्या जवळचं एक हत्यारासारखं दिसलं, शंखासारखं एक वाद्य होतं, ते वाद्य वाजवलं. काही परवानग्यावर पुन्हा एकदा तसंच वाद्य वाजलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर काही महिलांवर पुन्हा एक ध्वनी झाला. आणि असं करता करता ती बातमी त्यांच्या, ती खूण होती थोडक्यात, त्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचली. वस्तीत एक पालखी न्यायला आली महाराजांना न्यायला. पालखीमध्ये महाराजांना बसवलं आणि वस्तीमध्ये आणलं स्वागत करत करत. कारण अंतर्बाह्य वृत्ती पालटून गेली होती. वस्तीमध्ये आणलं, पण काही वस्तीमध्ये सुद्धा काही समाजवादी पक्षाचे होते. ते म्हणजे हा बहुतेक काहीतरी भोंदूगिरी करतो, हिप्नोटाईज केलं असेल या सगळ्या लोकांना, म्हणून ही माणसं अशी वेड्यासारखी वागतायत, आपण यांची फजिती करू म्हटले. पण महाराज सर्व ही साक्षी भूतम अशी अवस्था होती महाराजांची. ही म्हणजे बुद्धी. जोपर्यंत म्हणाले पूर्ण विश्वास नाही बसत आहे, जोपर्यंत पूर्ण श्रद्धा नाही बसत आहे, तोपर्यंत कृपा करण्यात काही अर्थच नाही. म्हणून लोकांनी त्यांच्या समोर असा फलाहार आणला, खायला आणलं. महाराज म्हणाले नको काही मला, मी फक्त दुग्धाहार घेईन म्हणाले. कुणीतरी सांगावं अहो महाराज ज्यांनी कधीच दरोडेखोरी केली नाही, ज्यांनी कधीच लुटमार केली नाही त्यांच्या हातचे म्हणाले हे. महाराज म्हणले तरी पण नको मला, मला फक्त दुग्धाहार हवाय. आणि मग या मंडळींनी जर ठरवलं होतं ना महाराजांची फजिती करायची, त्यांनी एक अशी वाहन जगाय महाराजांच्या आणून समोर उभी केली. तिची कधीच दूध देऊ शकत नव्हती, तिच्या त्यांच्या समोर उभी केली. आणि महाराजांनी पाहिलं तिच्याकडे नुसतं उठले, आनंदाने म्हणाले वा वा मला हिच दूध प्यायचंय. म्हटलं आता जवळ गेले, अंगाला स्पर्श केला. माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलावले, जनाबाईनं सुराचं पाणी केलं का सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. ईश्वरी सत्ता प्राप्त झाली हातामध्ये का, कारण इतकं नाम घेतलं, इतकं नाम. परापश्चंती मध्यमा वैखरी हा उलटा प्रवास होत परेपर्यंत गेला. आणि परेहून परते घर तेथ राहून निरंतर ही अवस्था, ही साधनेची अत्युच्च पातळी संतांनी गाठली. आणि म्हणून सत्ता हातात आली. गायीला स्पर्श केला का पान्हावली, गाय पान्हावली का सतत झाली असं वर्णन आहे. आणि गायीच्या चारही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. आणारे म्हणाले भांडा आणा, तांबे आणा. आपल्या पात्र खाली धरलं. सगळ्यांना कळालं महाराजांचा अधिकार. हा चमत्कार कशासाठी, जाहिरात करायची होती, कुठे फोटो द्यायचा होता का पेपरात, नाही. लोकांची श्रद्धा बसावी, श्रद्धेमुळेच परमार्थ घडेल. आणि अशी श्रद्धा तिथल्या मंडळींची बसली महाराजांवरती. महाराज तिथे थांबले, कित्येक महिनाभर महाराज त्या लोकांच्यात राहिले. उत्तम शेतकरी होते महाराज, त्यामुळे या लोकांना त्यांनी उत्तम शेती कशी करायची ती शिकवली. म्हणाले अरे तुम्ही दुसऱ्याचं लुबाडून ओढून खाता, मला सांगा तुमच्या मुलांना हे कसं आवडेल, तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या मुलांचं हित याच्यावर कसं घडेल. ओढाडू नका घेऊ, कष्ट करा, घाम गाळा. इतके दिवस लोकांकडून मारून चोरी करून खात होते, आता पिकवून खायला लागले. उत्तम शेतीचं ज्ञान महाराजांनी या लोकांना दिलं. आणि असं करता करता अनेक जीवांचा उद्धार महाराजांनी केलाय. श्रोते गोंदवल्यामध्ये आले, शेवटचे दिवस, मार्गशीर्षातला आजचा दिवस. आणि या दिवशी महाराज ज्यावेळी गोंदवल्यात कीर्तन करायची इच्छा व्यक्त केली रामाच्या समोर. आजवरी तुम्हा सांगितली मात, नामा परते तत्व नाही. नामाशिवाय दुसरं काही नाहीच जगामध्ये. सत्य नाही नामाशिवाय दुसरं काही, सार नाही नामाशिवाय दुसरं काही. नका मानू नाम साधन लहान, जेथे नाम तेथे माझे प्राण. ही खूण सगळ्या जगाला दिली. जिथं नाम आहे तिथं मी आहे, जिथे नाम तिथं मी.
आणि इतकं सोपं साधन परमार्थाचं ब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिलं. शेवटचं कीर्तन केलं आणि महाराज तिथे त्यांनी ती समाधी घेतली. आज गोंदवल्याला ती समाधी आहे. तुकामाईंच्या आपल्या गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून अशा पद्धतीने अनेक जीवांचा उद्धार महाराजांनी केला. त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालणं हे आमचं काम आहे. म्हणून म्हटलं संत आज आमच्यात नसले तरी ते ग्रंथ रूपाने आमच्यामध्ये आहेत. त्यामुळे आज ग्रंथांना जवळ करूया. महाराजांच्या या आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना वंदन करूया. मी मामांच्या स्मृतीला अतिशय नम्र भावाने वंदन करते. सगळ्यांच्या चरणी असलेल्या हृदयस्थ असलेल्या भगवंतावर त्या भगवंताच्या चरणावर वंदन करते आणि आपल्या सेवेला विराम देते. सेवा भगवंत चरणी अर्पण करून आता भैरवी गाऊ आणि मग थांबूया. राम जगन्नाथजी महाराजांच्या चरणी वंदन करते. आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले सर्वांच्या चरणी नमस्कार करते आणि सेवेला विराम देते. एक श्लोक फक्त म्हणूया आणि मग थांबूया. सदा सर्वदा योग तुझा